तुझ्या भावना कळतात का आम्हाला? तुझ्याही आयुष्यात हा भाग्याचा दिवस नक्की आहे. आम्ही तो आणू. आम्ही तुला आणि नील भैयांना इथे महालात बोलवण्यासाठी फोन केला होता. रागिनी, आज एक आनंदाचा दिवस आहे आणि हा आनंद तुम्ही दोघं इथे असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही का? आज देऊ घरी येणार आहे. घरच्या सगळ्यांनी तिचं स्वागत थाटात करायचं ठरवलंय. अशा वेळेला तुमचं घरी असणं फार महत्वाचं वाटतं आम्हाला. आमच्या थांबण्याने तुमच्या स्वागत समारंभात काही विशेष फरक पडेल असं आम्हाला वाटत नाही आणि आम्हाला खोटा आनंद व्यक्त करता येत नाही. तुमच्या अशा वागण्याने विक्रम भाऊजी दुखावतील. सगळं सुखात आनंदात घडतंय. मग तुम्ही का नाही आपला राग विसरू शकत? का नाही मोठ्या मनाने देवयानीचा स्वीकार करू शकत? आम्ही तुम्हाला यापूर्वीच सांगितलंय, साईमांनी जरी देवयानीचा स्वीकार केला असला तरी आम्ही केलेला नाही. आमच्या देवचा मोठ्या मनाने स्वीकार केला, तिचा गृहप्रवेश करताय, आमचं मन आनंदानं भरून आले. अगदी मकरांनी आले येतात. या ना. विक्रम, तू सांगणारस का मला काय झालंय? कोणीच का मला घ्यायला आलं नाहीये. तू घरी चल, तुला सगळं काय काय, कारण वरती तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? देवयानी, आजपासून तू राजशिर्क्यांची कुलवधू झालीस. देवघरात जाऊन कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं. या राजशिर्के घराण्याच्या खानदानी बांगड्या आहेत. या आम्हाला आमच्या सासूमा साहेबांनी दिलेल्या होत्या. या बांगड्या म्हणजे राजशिर्के घराण्याचं मान, प्रतिष्ठा आणि मर्यादांचं प्रतीक आहे. आज तुम्ही मला या कर्तव्यात बांधलंय. विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्या कर्तव्यात मी कधीही कमी पडणार नाही. माझ्या पाठीशी असलेला तुमचा आशीर्वाद मला सतत माझ्या जबाबदारीची जाणीव करून देईल. देवयानीला खूप चांगले संस्कार दिलेत तुम्ही. तिने या घराला घरपण दिलंय. तिने नेहमी सगळ्यांचा विचार केलाय. घरातल्या सर्वांचा आदर करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्याशी प्रेमानं वागणं, हे सगळं चांगल्या संस्कारामुळेच घडतं. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय आज, खूप अभिमान वाटतोय. तू माझ्या सोबत होतास ना. तुझा माझ्यावर विश्वास होता म्हणूनच